नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर या गणित प्रावीण्य परीक्षेचा जो ॲप आहे त्या ॲपचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्या ॲपमध्ये आता आपण 1-2-3 दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहोत. मित्रांनो, गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलचं सविस्तरपणे आपण चर्चा केलेली आहे. सविस्तरपणे एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व माहिती ऐकलेली आहे. ओके, आज गणित प्रावीण्य परीक्षेमधील संख्याज्ञान हा जो घटक आहे, या संख्याज्ञान या घटकातील अभ्यास 1.1 म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण विचारण्यात आलेले आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे आहे. मित्रांनो, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीनं ही जी परीक्षा घेतली जाते ही अत्यंत महत्त्वाची असणारी ही परीक्षा आहे. कारण असं आहे की जे काही गणित हा जो विषय आहे, इयत्ता 9वी-10वीच्या वर्गासाठी गणित हा जो विषय आहे, गणित हा विषय पक्का होण्यासाठी, त्याचा मूलभूत पाया ढाचा तयार होण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत करण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा विषय आणि या विषयाची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मित्रांनो, ज्या वेळेस आपण इयत्ता 9वी-10वी मध्ये अभ्यास केलेला आहे त्याच धर्तीवरचा अत्यंत चांगल्या दर्जाचा हा सिलेबस जो आहे, हा सिलेबस महामंडळानं डिझाईन केलेला आहे आणि म्हणून यामध्ये कोणत्या प्रकारची गणित विचारण्यात आलेले आहेत याच्याबद्दलचा सविस्तर आढावा जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता मित्रांनो, गणित प्रावीण्य परीक्षा याच्या संदर्भामध्ये गेली 14 वर्ष मार्गदर्शन जे आहे, गेली 14 वर्ष मार्गदर्शन या ठिकाणी मी करतोय. ओके, तर आपण अभ्यास 1.1 मध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण विचारलेले बघा. स्कॉलरशिप सारखंच आहे. स्कॉलरशिप साठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत उपयुक्त आहे, कारण याचं पहिलं प्रकरणाचं नाव आहे संख्याज्ञान आणि ते स्कॉलरशिप कडे सुद्धा आहे आणि गणित प्रावीण्य परीक्षेकडे सुद्धा आहे. ओके, आता इथं पहा, खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. खालील संख्या वाचा आणि अक्षरामध्ये लिहा. बरेच विद्यार्थी जे आहेत हे बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात. उदाहरण सोपं आहे. काय झालेलं आहे? 5742 होय की नाही? 5742 अशा पद्धतीनं या ठिकाणी हे अक्षरामध्ये लेखन आहे. स्कॉलरशिप आणि गणित प्रावीण्य यामध्ये जे काही फरक आहे, स्कॉलरशिप आणि गणित प्रावीण्य यामध्ये जो फरक आहे की इथं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहावे लागतात. इथं काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहावे लागतात, म्हणून सविस्तरपणे असं लिहिणं गरजेचं आहे. इथं असं सविस्तरपणे लिहिणं आवश्यक आहे. आता हे छोटे क्वेश्चन आहे त्यामुळे काही अडचण नाहीये, परंतु जेव्हा मोठे क्वेश्चन येतात ना मित्रांनो, तेव्हा गणित प्रावीण्यामध्ये खरी कसरत जी आहे ना ती कसरत सुरू होते. ओके, फार इंटरेस्ट असतो या ठिकाणी ही उदाहरणं सोडवताना. ओके, तर दुसरं जे आहे ते काय दिलेले पहा, 13,954. आपल्याला काय करायचंय? अंकातल्या अक्षरामध्ये लिहायचं 13,954. 13,954. आता हा सुरुवातीचा भाग सोपा आहे, याच्यानंतरचा जो भाग आहे ना तो खऱ्या गमतीदार आहे. ओके, आता ह्या सर्व संख्या तुम्हाला लिहिता येतात. इथं काय आहे? 5,90,873. 73. 5 लक्ष 90,000. 5,90,000. 873. 873. ओके, आता इथं पहा 25,56,942. 25 लक्ष आपण म्हणूया 25,56,000. 25,56,000 किती आहे? 942.
42 942 अशा पद्धतीने तुम्हाला तिथं सविस्तर लिहावं लागतं आणि खरी कसरत इथंच आहे सविस्तर लिखाणामध्ये. इथं काय दिलेलं आहे पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी 1,05,07,905 1,05,00,000 1,05,00,000 1,05,00,000 7,905 7,905 7,905 अशा पद्धतीने ही संख्या जी आहे ही संख्या आपण काय करायचे अक्षरामध्ये लिहायचे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढणार असाल तर काढून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पहा, इथे किती दिलेले रे, इथे किती दिलेले आहे या ठिकाणी 35,00,000 35 किती आहे पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी 35,00,00,15,222 कोणती संख्या आहे इथं? इथं कोणती संख्या दिलेली आहे? 35,16,00,000 35 शब्द असा आहे 35,16,00,000 35,16,00,000 222 ओके या पद्धतीनं. ठीक आहे. आता इथं पहा, ही 7वा प्रश्न जो आहे ना याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. आता याचं पहा किती उत्तर येत आहे, 13,52,07,002 52,00,000 अशा पद्धतीनं या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 8व्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. त्यानंतर पुढे पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज 3 अब्ज किती येत आहे रे, 3 अब्ज बरोबर आहे. 3 अब्ज 12 कोटी 3 अब्ज 12 कोटी 3 अब्ज 12 कोटी 33 लक्ष 33 लक्ष 44,000 555 या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, नवी संख्या लिहायची. ओके. आता इथं पहा काय दिलेलं आहे, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे काय, 5 अब्ज 10,20,009 या पद्धतीने 10वीचं उत्तर लिहायचं. लक्षात आलं तुमच्या हा पहिला प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट पहा, संख्या वाचा व अक्षरातल्या अंकातल्या संख्या वाचा व अंकातल्या अशा प्रकारचा हा क्वेश्चन दिलेला आहे. ओके. निश्चितपणे तुम्हाला आता लिहिता येणार आहे 9,835 9,000 म्हटलेलं आहे म्हणजे 9 होय की नाही, 9,835 ओके 9,835 आलं लक्षात. नंतर पहा 24,745 कोणती संख्या दिलेली आहे रे, 24,745 24,745
745 ही संख्या आहे. 24,745. ठीक आहे. 3,04,523. 3 लक्ष म्हटल्यानंतर 3. ओके. 3,04,000 म्हटल्यानंतर 04. 3,04,500 किती 23. ओके. अशा पद्धतीने या संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. नेक्स्ट पहा. 14,37,672. किती दिलेलं आहे? 14 लक्ष म्हटलेलं आहे, म्हणजे इथं 14 लिहायला पाहिजे. 14 लक्ष 37,000 म्हणजे काय? 37,000. 37,000 म्हणजे 37. 37,672. ओके. त्यानंतर 4 कोटी म्हटलेलं आहे, म्हणजे 4 कोटी 17 लक्ष. 4 कोटी 17 लक्ष 9,536. 4 कोटी 17 लक्ष 9,000 म्हणजे 09. 9,500 किती 36. 536 या पद्धतीनं. ठीक आहे. 34 कोटी 7 लक्ष म्हटलेलं आहे, म्हणजे 07. कारण 2-2चा ग्रुप असतो. 7 लक्ष 3,005. 3,000 किती 5. ओके. या पद्धतीनं. 85 कोटी म्हणजे 85. 85 कोटी 6 लक्ष. 6 लक्ष म्हणजे 06. 6 लक्ष 3,000. 3,000 म्हणजे 03. 3,507. ओके. या पद्धतीनं 3,507. परत एकदा सांगतो. 85 कोटी 6 लक्ष म्हणजे 06. 6 लक्ष 3,000 म्हटल्यावरती 03. 3,507 या पद्धतीची ही संख्या आहे. ओके. 85 06 03 507. त्यानंतर नेक्स्ट 9 कोटी म्हणजे 09 आपण म्हणूया किंवा फक्त 9 म्हणूया. 9 कोटी 9 लक्ष म्हणजे 09. 9 लक्ष म्हणजे काय 09. ठीक आहे. 9 कोटी 9 लक्ष 9,000 म्हणजे पुन्हा 09. 9,909 म्हणजे 909 या पद्धतीची ही संख्या तयार झाली. ओके. हा 0 लिहिला नाही तरी चालेल. सॉरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. इथं काय 9 काय लिहिलं होतं रे? 909. 909 असं आहे. 909 परत एकदा लिहितो. 9 कोटी. ठीक आहे. 9 लक्ष 9,909. ठीक आहे. 4 अब्ज म्हटलेलं आहे, म्हणजे 4 अब्ज. 0 घेतला नाही तरी चालतोय. 4 अब्ज 25 कोटी. 4 अब्ज 25 कोटी. 25 कोटी म्हणजे 2 अंकी संख्या. 25 कोटी 45 लक्ष. 45 लक्ष. ओके. 72,000. 72,984. ओके. या पद्धतीची ही संख्या आहे. आलं लक्षात? 4 25 45 72 984. शेवटची संख्या कोणती दिलेली आहे? 7 अब्ज म्हणजे 07 किंवा 7 अब्ज. 7 14 कोटी. 14 कोटी 5 लक्ष म्हटलेला आहे, म्हणजे काय रे 05 येणार आहे. ओके. 05. त्यानंतर 6,000 म्हणजे 06. 6,006. ओके. या पद्धतीनं हा पहिला स्वाध्याय जो आहे तो पहिला स्वाध्याय आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास 1.2 चा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.